मंडळी नेहमीप्रमाणे उठून देवपूजा केली. माझं ना सकाळी सकाळी उठून जर अगोदर देवपूजा झाली ना माझा पूर्ण दिवस प्रसन्न जाते. तुम्हाला पण असंच वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा इकडे यांचा तर आळसच आहे ना, थंडीचे दिवस चालू आहेत आणि उठावंच वाटणं. कसं बसं त्यांना उठून शाळेत पाठवलं. आणि हे आमचं सार्वजनिक झाड आहे त्याच्यामुळे जास्त फुलं राहत नाहीत. मला आज थोडेसे भेटले. आज अंगामध्ये एवढा आळस आला होता, कामं पण करायचा कंटाळा येत होता. चला म्हणलं काही पेंडिंग कामं काढावं. मग माझी पोत तुटली होती तर ते ऊन आणावं म्हणलं, पण एकटीला ते जावं वाटत नव्हतं. मग शेजारीच आमचे एक शिलाताई आहे तर तिला घेऊन जावं म्हणलं. गावाकडून भाजीपाला आला होता तर तिला म्हणलं थोड्याशा मिरच्या देऊ म्हणून निघाले. पण त्यात नवरोबाने आवाज दिला की मला भूक लागली आणि बाहेर जायचं आहे, लवकर स्वयंपाक कर. मग काय नवरोबाला भाकरी आणि भाजी करून दिली. सकाळी एकदा नाश्ता झाला होता पण त्यांना जेवायचं होतं. माझं ठरवलेलं तर कोणती गोष्ट कधी होतच नाही. असो, त्यांना जेव घालण्यात आणि मी जेवण करण्यात मुलांचा यायचा टाईम झाला. माझं काही जाणंच झालं नाही. आणि त्यांना शाळेत गिफ्ट भेटलं म्हणून ते बॉल दाखवत होते. विरूचं थोडंसं अंग गरम झालं होतं. त्याला औषध दिलं आणि विचारलं की काय खायचं आहे बाळा. तर आमच्या युवराजाने फरमाईश केली शिरा खायचं म्हणून. घरात थोडासा चिवडा केलेला होता तर त्याला म्हणलं तू तोपर्यंत खाय, मी तोपर्यंत शिरा बनवते. तर मी इथे गव्हाच्या पिठाचा शिरा बनवायले. खूप छान लागतो आणि लेकरांना तर खूप चांगला असतो. याच्यासाठी फक्त प्रमाण तेवढंच लागते. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर. तोपर्यंत ते लॅपटॉप बघत आहेत, पप्पा सांगत आहेत त्यांना पेंट कसं करायचं वगैरे. नंतर देवाला ठेवला आणि आम्ही स्वतः खाल्ला.